नमस्कार मंडळी, मी मुख्याध्यापिका श्रीमती पवार संजीवनी दत्तात्रय भाई किशनराव देशमुख माध्यमिक विद्यालय चाकूर। पालक व विद्यार्थी मार्गदर्शन या यूट्यूब चॅनलवर सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। मंडळी, आज आपण ज्या विषयावर माहिती पाहणार आहोत त्या विषयाचे नाव आहे दृढनिश्चय। दृढनिश्चय म्हणजे काय आणि विद्यार्थी आणि पालकांसाठी दृढनिश्चय का हवा आहे या संदर्भातली सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। मंडळी, विद्यार्थी अभ्यास करत असताना किंवा विद्यार्थ्यांना जीवनामध्ये यशाच्या वाटचालीकडे नेण्यासाठी केवळ बौद्धिक क्षमता किंवा भौतिक सुविधा या पुरवल्यानंतर विद्यार्थी यशस्वी होतो असे नाही। त्यासाठी विद्यार्थ्यांना त्या क्षेत्रामध्ये दृढ निश्चय करावा लागतो। मी 2 तास अभ्यास करेन, मी या प्रश्नाचे उत्तर पाठांतर किंवा लेखन केल्यावरच बसेन, अशी छोटी छोटी ध्येय विद्यार्थ्यांना ठरवून द्यावी लागतात आणि ती ध्येय पूर्ण करणे किंवा त्याचा निर्धार करणे म्हणजेच दृढनिश्चय आहे। मग अशाच प्रकारे पालकांना सुद्धा विद्यार्थ्यांचं संगोपन मुलांचं संगोपन करत असताना दृढनिश्चय करावा लागतो। माझ्या मुलाला IAS अधिकारी बनवायचे, माझ्या मुलाला इंजिनियर बनवायचे किंवा जे तुमची ध्येय ठरलेली असतात त्या ध्येयाकडे केली जाणारी वाटचाल म्हणजेच दृढनिश्चय आहे। दृढनिश्चय केल्यानंतर आपण ते कार्य ठराविक वेळेत आपापल्या वेळेनुसार पूर्ण करण्यासाठी जी धडपड करतो, जे प्रयत्न करतो त्याला दृढनिश्चय असं म्हटलं जातं। मंडळी, मग त्याच प्रकारानं या ठिकाणी विद्यार्थ्यांना दृढनिश्चयाचं महत्त्व जीवनामध्ये पटवून देण्यासाठी त्यांना ध्येय ठरवून द्या। त्यांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी बुद्धिमत्ता, मेहनत, संधी या गोष्टी पुरेशा नसतात। त्यासाठी त्यांना जीवनामध्ये दृढनिश्चय करावा लागतो, एखाद्या गोष्टीचा निर्धार करावा लागतो। पालक आणि विद्यार्थी दोघांनी मिळून त्या ठिकाणी प्रयत्न केले तर विद्यार्थी या ठिकाणी आपल्या ध्येयापर्यंत सहज पोहोचू शकतो। जीवन जगत असताना अनेक अडथळे येतात, अडचणी येतात। त्या अडचणीवर मात करण्यासाठीचा जो निर्धार किंवा जी बौद्धिक क्षमता लागते त्याला दृढनिश्चय असं म्हटलं जातं। एखाद्या वेळेस अपयश आल्यानंतर किंवा एखाद्या विषयात कमी मार्क पडल्यानंतर विद्यार्थी लगेच हार मानतात, पालक त्यांच्यावर ओरडतात। तेव्हा त्यावेळेस आपल्या मुलाची बौद्धिक क्षमता पाहून त्यांना छोटे छोटे अभ्यासाचे विभाग पाडून देऊन तू हे केलास तर या ठिकाणचं पुढची बाब तुझ्या लक्षात येऊ शकेल असं त्यांना थोडी थोडी ध्येय जर ठरवून दिली तर विद्यार्थी ती ध्येय पार करू शकतो। त्यालाच दृढनिश्चय असं म्हटलं जातं। दृढनिश्चय म्हणजे कठीण वेळेला मनाला मजबूत ठेवणे। मग अशा परिस्थितीमध्ये पालकांनी आपल्या मुलाची तुलना इतर मुलासोबत न करता आपल्या मुलांना प्रयत्न करण्यासाठी सतत प्रेरित करत राहणे। तू प्रयत्न कर, तुला हे जमेल, तू हे गणित सोडव, तुला येईल, तुला लक्षात राहील असं म्हणून जर थोडा थोडा वेळ दररोज विद्यार्थ्यांना दिला तर त्या ठिकाणी विद्यार्थी ही प्रयत्नांची पराकाष्ठा करत असतात। कारण एक अपयश म्हणजे शेवट नाही तर ती नवीन शिकण्याची संधी असते। त्यावेळेस विद्यार्थ्यांना धीर देणे, संयम दाखवणे, त्यांना समजावून सांगणे या प्रक्रिया जर पालकाकडून घडल्या तर त्या ठिकाणी विद्यार्थी नव्या उमेदीनं, नव्या प्रेरणेनं पुढे चालत असतो। आपण नेहमी ऐकतो की विद्यार्थी 10 वेळेस MPSCची परीक्षा दिला, 10 वेळेस IAS परीक्षा दिला आणि मग तो यशस्वी झाला, तर ते यशस्वी होण्यासाठी त्यांनी निश्चय केलेला असतो। निश्चय म्हणजेच दृढनिश्चय, निर्धार, मनाशी खुणगाठ बांधणे, मला यश मिळेपर्यंत मी थांबणार नाही। म्हणून दृढनिश्चय असेल तर जगात कोणतीही गोष्ट अशक्य नाही। यासाठी विद्यार्थ्यांना यशाच्या शिखरापर्यंत पोहोचायचं असेल तर यशाचं खरं रहस्य म्हणजे दृढनिश्चय आहे। यासाठी पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी दोघांनीही आपापली ध्येय ठरवून त्या ध्येयापर्यंत वाटचाल करणे म्हणजे दृढनिश्चय। या प्रकारे अशी प्रक्रिया जर केली तर विद्यार्थी आणि पालक दोघांचेही स्वप्न पूर्ण होऊ शकतात। अशा प्रकारे नवनवीन माहितीसोबत पुढील व्हिडिओमध्ये परत भेटूया।
ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.